भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग 4 त्यामधील पाठ 4 ज्ञानी पुरुष ज्ञानी पुरुष एके समयी भगवान उक्कट आणि सेतब्ब या 2 नगराच्या मधील राज्य रस्त्यावर एकदा एके समयी भगवान उक्कट आणि सेतब्ब ह्या 2 नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्या सारखाच प्रवास करीत असता भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातडी पद्यसन ठोकून ते बसले. भगवंतांच्या पावलांमागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला भगवंतांच्या पावलांमागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला या तेजस्वी सुंदर संयमी शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंतांचे सामर्थ्यशाली मनाच्या भगवंतांचे दर्शन झाले. भगवंतांजवळ जाऊन तो म्हणाला, भगवान बुद्धांकडे जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? प्रश्न केला. आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हेत? नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर भगवान बुद्धांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का? गंधर्व आहात का? यक्ष आहात का? किंवा मनुष्य आहात का? असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? म्हणजे त्या ब्राह्मणानं सगळंच विचारलं का बा, तुम्ही कोण आहे? तुम्ही गंधर्व आहात, यक्ष आहात, मनुष्य आहात, देव आहात? म्हणजे नेमकी आहे का कोण बा? म्हणजे मनुष्यही नाही बा, आहे का नाही? किती मोठा प्रश्न पडला त्याला, त्या ब्राह्मणाला किती मोठा प्रश्न पडला. आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. म्हणजे आसवांचा त्याग निराश केला नव्हता, आसवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. म्हणजे
पहिले ते भवचक्रामध्ये होते. दुःखाचं कारण, दुःख दूर करता येते, याच्यामध्ये होते ते. दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग याच्यात होते. आता हे कोणाला लागू होते? हे सामान्य माणसाला लागू होतात. कोणाकोणाला लागू होते? देवाला लागू होते, गंधर्वाला लागू होते, यक्षाला लागू होते आणि मनुष्याला लागू होते. 4 आर्य सत्य. भगवंतांना आता लागू होत नाही, कारण ते दुःखात बी नाही आहे, दुःखाच्या कारणात बी नाही आहे, दुःख दूर करण्यात बी नाही आहे आणि दुःख दूर करण्याच्या आर्य अष्टांगिक मार्गात बी नाही आहे, कारण त्यांना हे लागूच होत नाही. ते याच्यातून मुक्त आहेत. जेव्हा म्हणते मी हे होतो, देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य अगोदर होतो मी, तेव्हा मी आसवांमध्ये होतो. आता मी आसवांपासून काय मुक्त आहे. आता मला हे लागू नाही आहे, म्हणून ते म्हटलं गेलेलं आहे. आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. मुळापासून दुःख नाहीसं केलेलं आहे, नष्टच करून टाकलं. ना दुःख राहिलं. 4 आर्य सत्य आता त्यांना लागू होत नाही. दुःखाचं कारण, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग, याच्यापासून मुक्त झाले ते. आता हे लागू होते सामान्य माणसांना. या जगामध्ये जेवढेही लोक आहे, मग जगामध्ये सगळ्यांना 4 आर्य सत्य लागू होते. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे आपल्या सगळ्यांना लागू होते. जो दुःखामध्ये आहे, जो दुःखाच्या कारणामध्ये आहे, त्याला सगळ्यांना आता हे 4 आर्य सत्य लागू झाले. भगवंतांना आता ते लागू नाही. हे सामान्य गोष्ट नाही, हे लय मोठी गोष्ट आहे. हेच तर आपल्याला इथं बारकाई समजते का बा आम्हाला 4 आर्य सत्य लागू आहे, भगवान बुद्धाला काहून नाही आहे लागू? नाही आहे. म्हणून तो सारं जग त्यांच्यापुढे झुकते ना, सारं जग त्यांच्यापुढे नतमस्तक होते. त्यांना आता कोणी विकत बी नाही घेऊ शकत. त्यांना पैसाही काही, पैसा, धन, दौलत हे त्यांच्या हे कारणच नाही राहिलं त्यांच्यासमोर. आता इकडं रुपयासाठी भांडणं होते, आहे का नाही? पैशासाठी भांडणं होते, धन दौलतीसाठी भांडणं होते, जागेसाठी भांडणं होते, आहे का नाही? जेवणासाठी भांडणं होते. हटमध्ये पहिले मला लागली लाईनमध्ये भूक लागली, आहे का नाही? विविध प्रकारच्या यासाठी भांडणं होते. भगवान बुद्ध त्या सगळ्यातून मुक्त झालेले आहेत. त्यांना आता 4 आर्य सत्य लागूच नाही आहे. मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत, त्याप्रमाणे माझेही आहे. म्हणजे कुठलं अंकुरच फुटणार नाही. जसं एखाद्या माणसाला काहीतरी अंकुर फुटते, रागाचं, द्वेषाचं, लोभाचं, मोहाचं, तर हे कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये असतात ते पडलेले. म्हणजे आता ज्ञानाच्या कसोटीला आपण हे जाणलं, पण नॅचरल अवस्था आहे, हे प्राप्त करावं लागते. ते फक्त भगवंत अरहत सम्यक संबुद्धांनाच प्राप्त होते. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाही, त्याप्रमाणे माझेही आहे. अंकुर फुटणार नाही. अंकुर फुटले तर समजून घ्या दुःख आहे. अंकुर नाही फुटले, आता त्यांना ते कुठल्याच प्रकारचं ते राहिलंच नाही काही. तर म्हणून का नाही, आता जे आपण याच्यामध्ये कुठपर्यंत पायरी गाठली, म्हणजे बा त्या रागामध्ये किती आहे, लोभामध्ये किती आहे, द्वेषामध्ये किती आहे आणि मोहामध्ये किती आहे, याचं पर्सेंटेज किती आहे? 1% आहे, 2% आहे, 3% आहे, 4% आहे. तर मनुष्य हा त्याच्यामध्ये त्याचं तीव्रता कमी करू शकते. रागाची तीव्रता कमी करू शकते, म्हणजे तो लय चांगला आहे. द्वेषाची तीव्रता कमी करू शकते, लोभाची तीव्रता कमी करू शकते आणि मोहाची तीव्रता कमी करू शकते. लय चांगला आहे. आणि तो त्यापासून त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकते. लय चांगली गोष्ट आहे. भगवान बुद्धाला हे लागूच नाही राहिलं. आता याच्यापासून ते दूरच झाले सगळे. त्यांच्यापाशी रागही नाही, द्वेषही नाही, लोभही नाही आणि मोहही नाही. त्यांना 4 आर्य सत्य लागूच पडत नाही. आता पहिलं आर्य सत्य लागू पडत नाही, दुसरे आर्य सत्य लागू पडत नाही,
तिसरं आर्यसत्य लागू पडत नाही आणि चौथं आर्यसत्य लागू पडत नाही. याच्यावर खूप मोठं असं म्हणजे डिस्कशन करून खूप मोठं लिहिता येते. जर लिहायला गेलं तर इतके महान भगवान बुद्ध होते, त्यांना आता हे लागू पडत नाही. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाही त्याप्रमाणे माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणार कमललता पाण्यातून वर येते, ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. अस्पृष्ट, आता हा अस्पृष्ट शब्द इथं आहे का? अस्पृष्ट, या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज. म्हटलं गेलेलं आहे का जसं बा कमळ चिखलामध्ये उगवते, त्याच्या अंगावर ते काही कुठलं धूळ नाही येऊ देत, चिखल नाही येऊ देत, आणि त्याप्रमाणे बा मी या जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पष्ट असा राहिलो आहे. म्हणजे त्याच्यापासून दूर, कलंकापासून दूर राहिलेलो आहो म्हणते मी. आता त्यापासून दूर झालेलो आहो मी, हे आता मला लागू होत नाही. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज. म्हणजे त्यांना आता जसं कमळ आहे, कमळ चिखलामध्ये उगवते पण ते अंगावर काही चिखल घेत नाही, पुरी घसरून पडते. जे काही असते ना त्याला आपण त्याला काय म्हणतात, जसे संकट असतात, संकट गळून पडतात, तसे भगवंत झालेले आहे, पुरे संकट गळून पडतात, त्यांना ते लागूच नाही पडतात. असे पुरे आपोआप सगळं संकट गळून पडतात. त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे का, जसा एखाद्याला जर चेतवून द्यायचं असेल तर राग कसा उत्पन्न करायचा, कसं एखाद्याला गोष्ट सांगितली राग येते, द्वेष येते, हे भगवंताला काही राहिलं नाही. ते आता एखाद्याला रडू येते आहे का नाही, एखाद्याला राग येते, एखादा लोभी होऊन जाते आहे का नाही. एखादा समजून घ्या कोणता जमिनीचा सौदा असा, कितीची मागली जागा, एवढे देतं काय, सस्ती उरेल ना, अजून जास्त माग आहे का, जास्त पैसे माग. म्हणजे हे सामान्य लोकांच्या बाबतीत होत्या अशा गोष्टी. भगवंताला तर हे लागूच नाही पडलं. यापासून ते मुक्त आहेत, रागातून मुक्त आहेत, द्वेषातून मुक्त आहे, लोभातून मुक्त आहे, आणि सगळ्या याच्यातून ते मुक्त झालेले आहेत. म्हणून ते म्हणतात भगवंत त्याला का तू मला आता तथागत समज, ज्ञानीपुरुष असे समज. तर हे लय उच्च स्तराची अवस्था आहे सम्यक संबुद्धांची. आणि म्हणून का नाही हे उच्च स्तराची अवस्था, आता ते म्हणून त्यांना भगवान म्हणतात, तथागत म्हणतात. तथागत हे माणसाला म्हणत नाही. तथागत एकच आहे जगामध्ये, दुसरा तथागत होऊ शकत नाही. आता काही जण मग लावतात स्वतःला जगद्गुरू हा म्हणते मी, आहे का नाही, विश्वकर्मा हा म्हणते. आता हे चोरले होय सगळे शब्द भगवंतांचे. तर ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर आहे 5 न्यायी आणि सज्जन असा पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी असतात. एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी असतात, परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना
कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. त्याला काय म्हणू आपण? मतलबी. स्वतःचं भलं केलं, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय आहे का नाही. तुझ्या हाती तूप आलं, हे गाणं याला लागू पडते. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. तू शिकला, तू श्रीमंत झाला, तू मोठा झाला, समाजाले विसरला. म्हणजे तुला जे तू ज्या मार्गानं मोठा झाला बा, तू ते मार्ग लोकांना सांगून नाही राहिला. तू भगवंताच्या बाबासाहेबाच्या मार्गानं मोठा झाला ना, मग लोकांना ते सांगणं वाटणं, ते तुझ्यापाशी ज्ञान आहे, काहीतरी आहे बा देण्यासारखं, ते वाटते, ते घटत नाही, अधिक वाढ होत त्याचीवाली. वाटलं पाहिजे. म्हणजे तो भगवान तुझा धम्म विसरला, मोठा आला, आणि ही त्याच्या ठिकाणी घातक बाब आहे. नंतर ते मग कर्मसिद्धांत असते ना, ते दान पारमी नाही केले तर अंगावर येते ना. म्हणजे याच्या बाबतीत तो काय आहे? अज्ञान आहे. म्हणून का नाही हे भगवंतांनी का नाही का बा स्वतःकडे झटून राहतो, हे भगवंतांनी तर सांगितलेलं आहे. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. दुसऱ्या प्रकारची सांगितले भगवंतांनी. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाही. म्हणजे त्याला दुसऱ्याची चिंता बिचारायला, दुसऱ्याची चिंता, स्वतःसाठी काहीच नाही करत. जसे आपण त्या म्हणू गाडगे बाबा आहे का नाही, तर लोकांचा कल्याणासाठी खूप त्यागून दिलं. पुरं संत महापुरुष म्हणावं आपण काही आहे का नाही, तर दुसऱ्यांचं सगळं हित करतात ते. म्हणजे स्वतःवर लक्ष देत नाही. काय जेवण करायचं आहे बा, उपाशी तापाशी आहे काय, तर हे त्यागून देणार लोक. म्हणजे लय सगळं लोकांनाच देऊन टाकतात, ते दुसऱ्यासाठी कल्याण करतात. तर हे दुसऱ्या प्रकारचं त्याच्यामध्ये मोडतात. अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही. भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठी झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना, क्रोध, अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही. त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्यांचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषय भावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. त्याची दुसऱ्या प्रकारचं जे मतलब मी तर हे गाडगेबाबामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या. विषय वासना वगैरे हे जे काही राग द्वेष, राग क्रोध आहे ना, हे त्यांच्यामध्ये नव्हतं. पण ते उदाहरण म्हणून दिलं मी, समजलं पाहिजे म्हणून लवकर. त्यांना ह्या गोष्टी लागू नाही पडत. त्यांच्यापाशी रागही नव्हता, द्वेषही नव्हता. त्यांनी लोकांसाठी कार्य केलेलं आहे. ते एक तसा आला तो भाग. पण हा जो न्यायी आणि सज्जन असा पुरुषासंबंधी आहे, तर हे उदाहरण काही चौथ्या प्रकारचं हे त्याच्यामध्ये बसते परफेक्ट. तर म्हणजे बा भगवंत म्हणतात का असा माणूस पाहिजे बा जो स्वतःच्या हितासाठी झटला पाहिजे,
म्हणजे ह्या बाबतीत, कोणत्या बाबतीत? विषय वासना, क्रोध आणि अविद्या दूर करायसाठी, आणि दुसऱ्यासाठी पण तो झटला पाहिजे तेवढाच. पण जे दुसऱ्यासाठी ते काम करतात, तर काम करण्यामध्ये ते स्वतःचं काम नाही करत, पण दुसऱ्यासाठी ते खूप मेहनतीनं कार्य करतात. तर हे कार्यामध्ये गाडगेबाबाचा नंबर लागते. म्हणजे त्यांनी स्वतःचं इकडे लक्ष नाही दिलं, पण लोकांसाठी कल्याण खूप केलं त्यांनी. तर हे याच्यामध्ये गाडगेबाबा फार चांगलं शोभून दिसतात. तर हे त्यांना या बाबतीत नाही आहे, क्रोध अविद्या हे त्यांना लागू नाही पडत. हे वेगळ्याच लोकांसाठी आहे. म्हणजे धम्माच्या बाबतीत ज्यांना क्रोध ह्या गोष्टी दूर करायच्या आहे, अविद्या दूर करायची आहे, तर तो स्वतःच्या करते पण दुसऱ्याच्या करत नाही. आणि काही कसे असतात, स्वतःच्या नाही करत पण दुसऱ्याच्या करायला पाहतात. तर मग ते काय होते, त्याला मग हे लागू पडते. म्हणून हे 4 प्रकारचे माणसं, मग त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे का त्यांना बघा स्वतःचाही राग दूर केला पाहिजे, दुसऱ्याचाही केला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर त्यांना क्रोध, विषय वासना स्वतःची केली पाहिजे आणि दुसऱ्याची केली पाहिजे, आणि अविद्या जी आहे स्वतःची केली पाहिजे आणि दुसऱ्याची केली पाहिजे. यासाठी भगवंत म्हणतात त्याप्रमाणे दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतःमधले तो दोष दूर करते आणि इतरांचे दोष दूर करण्याचा प्रयत्न करते. या माणसांना भगवंत म्हणतात का सज्जन आणि न्यायी मानावा. न्याय करते बॅलन्स. नाही तर मग कसं असते, जो न्यायाधीश त्यानं स्वतःचंही पाहिलं पाहिजे, आपण खरंच न्याय करू राहिलो तरच तो न्याय करू शकते. स्वतःचेही दोष पाहिले पाहिजे का मी न्याय करण्याच्या लायकीचा हाव काय का नाही हाव. तर मग जर तो ते बाबीत योग्य असेल तर तो स्वतःचाही दोष दूर करून न्याय देऊ शकते आणि मग सगळ्यांना न्याय देऊ शकते. तर तो नाही तर जर तो स्वतःकडे नाही बघन न्याय देऊ राहिला तो न्याय नाही करू शकत. तर त्यानं अगोदर स्वतःमध्ये त्या न्यायाधीशा म्हणते रागमुक्त, द्वेषमुक्त असा म्हणते, लोभमुक्त आणि मोहमुक्त असा न्यायाधीश, जो न्याय करते ना न्यायाधीश, असं बाबी पाहून त्यानं तो रागयुक्त, द्वेषयुक्त, लोभयुक्त आणि मोहयुक्त असावा म्हणते. तरच तो न्याय करू शकते. नाही तर न्याय नाही करू शकत. न्याय करू शकते रागानं भरलेला असन, द्वेषानं असन, लोभानं असन, मोहानं असन. यानं जर एखादा न्यायाधीश यानं जर भरलेला असन तो न्याय नाही करू शकत. तो पायन फक्त कुठं माया हेतू साध्य होते. रागाकडे होते काय, द्वेषाकडे होते काय, लोभाकडे होते काय की मोहाकडे होते. जिकडं हेतू साध्य होईल तिकडं तो निर्णय देईन. म्हणून न्याय करणारा आणि सज्जन माणूस हा रागयुक्त, द्वेषयुक्त, लोभयुक्त आणि मोहयुक्त असला तरच तो समाजाला न्याय देऊ शकते. आणि हे गुणधर्म गाडगेबाबामध्ये होते, बाबासाहेबांमध्ये होते, भगवान बुद्धांमध्ये होते आणि असे किती संत महापुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये हे गुणधर्म होते. तर ही बाबा आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर म्हटलं गेलेलं आहे शुभकर्माची, कुशल कर्माची आवश्यकता. शुभकर्माची, कुशल कर्माची आवश्यकता. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इस्पित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक. वस्तूचा लाभ या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे. वस्तूंचा लाभ आणि या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे. नित्याची ग्वाही मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम. मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे. म्हणजे
इथं प्रश्न निर्माण केलेला आहे आणि सांगितलंही आहे. म्हणजे पहा किती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा आता ज्या अवस्थेमध्ये आहोत, आपण कोणत्या कृत्याचा परिणाम आहोत? रागाचा परिणाम आहोत, द्वेषाचा परिणाम आहोत, लोभाचा परिणाम आहोत की मोहाचा परिणाम आहोत? हे म्हणते ओळखा म्हणते भगवंत. पहा किती महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? चांगला सत्कर्माचा परिपाक आहे. शांती लाभली आहे एखाद्याला समजून घ्या. तर हा कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे बा? मला जी शांती लाभली आहे. नाही तर एखाद्याला समजून असं त्याला हा प्रश्नही पडला पाहिजे, मी आता इतक्या दुःख वेदना सहन करत आहे, या कुठल्या कर्माचा परिपाक आहे? असं त्याला प्रश्न पडला पाहिजे. तर इथं भगवंत म्हणतात, मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? शांती कोणत्यानं? कर्माला, सत्कर्मालाच लागते. तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे असं त्यांनी विचारलं आहे आणि प्रश्नही केला आहे. आणि याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम. ह्या 3 शुभ सत्कर्माचा परिपाक होय. पहा काय म्हटलेलं आहे, मला माझी शांती लाभली आहे. शांती ह्या 3 सत्कर्माचा परिपाक होय. एक दान. आता भगवंतांनी दान काय केलं? संपत्ती त्यांच्यापेक्षा भरपूर, ते सोडली, त्यागली ते ना सगळी ते. तर दान काय केलं भगवंतांनी? भगवंतांनी दान दिलं धम्मदान. धम्मदानम सब्बदानम जिनाती. धम्माचं दान हे जगातल्या सगळ्या दानात श्रेष्ठ आहे. भगवंतांनी जी वाणी, जे आपण आता हे सुत्त म्हणतो, हे धम्म आहे. हे धम्माचं दान केलं भगवंतांनी सगळ्या जगाला. जगातलं सगळ्यात मोठं दान आहे हे. धम्मदानम सब्बदानम जिनाती. धम्माचं दान हे जगातल्या सगळ्या दानात श्रेष्ठ आहे. आणि आपण जे अर्थदान करतो ते एखाद्या व्यक्तीला आपण जे अर्थदान करतो का बा तुम्ही धम्माचं कार्य अधिक चांगल्या प्रकारे करा, त्यासाठी आम्ही तुम्हाला अर्थदान देत आहे, अर्थसहाय्य करत आहे, तर ते केलं पाहिजे. तर भगवंतांनी जे दान दिलेलं आहे ते धम्मदान आहे. दुसरं मग भगवंत म्हणतात 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. शील. भगवंताकडे शीलचा परिपाक होय, त्यांना जी शांती लाभली. आणि संयम. ह्या 3 सत्कर्माचा परिपाक होय. एखाद्याला शांती पाहिजे तर संयम मी पाहिजे ना. घे पटकन, लवकर घे. आहे काय शांती भेटला? झालं नाही का स्वयंपाक? आहे का नाही? एखादा माणूस असते ना असा, पटकन कामाला लागते, इतका वेळ स्वयंपाक आले, काय शांती लाभणार आहे? लाभन का शांती? नाही लाभत ना शांती. म्हणून शांती पाहिजे तर संयमी पाहिजे, आहे का नाही? एखादा समजदार माणूस काय म्हणते, अगं तुला लय दगदग झाली सकाळपासून, तू एक काम कर, तू स्वयंपाक आरामानं करशील, मी बाहेर नाश्ता करून घेईन. काय म्हणते? येले म्हणते शांती, आहे का नाही? समजदार माणूस काय म्हणत, अगं तू सकाळपासून फार दमली, फार थकली बा काम करू करू, तू आता आरामानं करशील स्वयंपाक, आहे का नाही? आईबाबासाठी लेकरांना खाऊ घालशील बा, मी बाहेर नाश्ता करून घेईन, किंवा मग मला वेळ भेटला तर मी जेवायला येईन बा घरी. ही झाली शांती. संयम पाहिजे त्यासाठी, आहे का नाही? संयम राहिला तर बरं होते बा. म्हणून ज्याला शांती पाहिजे त्यापाशी दान हे असलं पाहिजे. दानाची पारमी असली पाहिजे, शीलाची पारमी असली पाहिजे आणि संयम असला पाहिजे. ह्या 3 सत्कर्माचा परिपाक होय म्हणजे शांती होय. 3 सत्कर्माचा परिपाक शांती होय. त्यानंतर आहे शुभ, अत्समय, आनंददायक. अत्समय सोयीन ते अत्समय काय सुटला याला काही? उत्सवमय आहे काय? हां, शुभ उत्सवमय. शुभ समय आहे फक्त.
उत्सवमय. हां उत्सव आहे व मय. हां उत्सव लागलाय आणि मय लागलाय. अच्छा, इथं अ आहे इथं. हा तिथं फरक असतो. शुभ उत्सवमय आणि आनंददायक आणि धन्य ती प्रभात, तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण. शुभ उत्सवमय आनंददायक आणि धन्य ती प्रभात, तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. म्हणजे बा, ज्या दिवशी म्हणते आपल्याला काहीतरी लाभ होते, चांगला शांती लाभत असन, काही करुणा लाभत असन, तो म्हणते शुभ दिवस आणि आनंददायक होय. तो दिवसच म्हणते आपल्याला आनंददायक आहे. ज्या दिवशी म्हणते आपल्याला शांती लाभते, तो दिवसच शुभ दिवस होय. मग तो कोणताही दिवस असू शकते, कोणताही दिवस असू शकते. तो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, कोणताही. ज्या दिवशी तुम्हाला शांती लाभली तो दिवस शुभ आहे म्हणते, कोणताही दिवस असू द्या. कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखर शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. भगवंत म्हणतात बा, जसा मी झालो तसा म्हणते तुम्ही सुद्धा या मार्गानं, ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. सुखी व्हावे म्हणजे तुम्ही या मार्गानं. लय मोठी गोष्ट आहे का, ह्या बाबी जीवनामध्ये उतरणं आणि त्याप्रमाणे सुखी होणं, सगळे मिळून बा लय शुभ आहे म्हणते. तो वेळ, तो दिवस, ज्यांच्यापाशी या सर्व बाबी आहेत, दान आहे, शील आहे, संयम आहे, तर त्यापासून म्हणते तो दिवस म्हणतो तुझा शुभ दिवस आहे म्हणतो. शांती लाभते त्या दिवशी, तो शुभ दिवस म्हटला आहे भगवंतांनी. त्यानंतर शुभ संकल्पाची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतकरण, स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतकरण स्वच्छ करीन. औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहीन. शुभ हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहीन. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानित. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईल. त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानित. वर मागण्यास, वर म्हणजे काहीतरी असते ना मागणी. वर काहीतरी माग बा, एखादा असते तो तपस्या करत काही जण
बोल भक्त क्या मागणं आहे वर, आहे का नाही? तर वर वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन, आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. आता वर मागण्यास कोण तयार हे होत असते? काही ते तो करते बा. माग म्हणते, आता काय मागायचं तुला? एखादी म्हणतात आई वडील, हां तुनं माझी फार काळजी केलास, सांग तुला काय वर पाहिजे. मग लेकर म्हणते, बाप काही नाही बाप्पा, आशीर्वाद द्या म्हणते चांगला, आहे का नाही? चांगला आशीर्वाद द्या म्हणते, असा वर मागतात म्हणते. नाही तर म्हणते तुमच्यापाशी 10 एकर आहे ना, देऊन टाका आता, झालं म्हणते माया नावावर करून द्या म्हणते. असं होय काय? आणि ते दुसऱ्याला मग बाबूले बाकी गेले मग भांडण लागण ना म्हणते, सगळ्याला बरोबर वाटतं म्हणते बा आता, आहे का नाही? पाहिजे असतं. मग ते पॉवर बटननी तयार करतात. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन, वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईल, आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालास तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. तर हे भगवंतांनी कोणाला म्हटलं? संघाला म्हटलेलं आहे भगवंतांनी. त्यांना हे बाळगाच लागते भगवंतांनी. हे आपण याच्यातून काहीतरी आपण बोध घ्यायचा, आपण सावली तरी घ्यायची, आहे का नाही? सावली, थोडीशी सावली जरी पडली आपल्यावर का बरं रागापासून दूर राहील, शांती राहील बा, आहे का नाही? ही सावली जरी घेतली आपण तरी लय मोठा लाभ होते आपल्याला. तर म्हणून भगवंत म्हणतात त्यांना, भिक्खूंना, आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. पवित्र व्हाल म्हणते, हे सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे 7 प्रकारचे सुखी जीवनासाठी. ते हे भगवंतांनी त्याच्यापासून त्यांच्यासाठी सांगितलं भगवंतांनी. हे आपल्यासाठी याच्यात काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ह्या त्यांच्यासाठी लागू पडते आणि थोडं आपल्यासाठी लागू पडते सावली याची वाली. आपण तर परिपूर्ण शांत नाही होऊ शकत ना, भावचक्रात आहो ना आपण, आहे का नाही? 4 आर्य सत्य लागू आहे ना आपल्याला. आता 4 आर्य सत्य कानी संघाला कानी ते दूर करण्यास ते उपयुक्त आहे, म्हणजे सोपं आहे त्याला. आपल्याला कठीण आहे थोडंसं, कारण ते संसारातून झाले थोडेसे दूर. तर त्यांच्या ठिकाणी ते 4 आर्य सत्याला कानी नष्ट करणं सोपं जाते आणि आपल्याला थोडंसं कठीण जाते. असं आहे ते गणित. कारण आपण याच्यात संसारामध्ये राहतो ना, ते थोडेसे दूर राहतात, तर हे त्यांना काही सोपं जाते. म्हणून भगवंतांनी सगळ्यात महान अवस्था संघाची तयार केलेली आहे. महान अवस्था, जे बा सगळे तुटून गेले, आता कुठं काही त्यांना काही स्थानच नाही. आत्महत्या करायचं मन होते, नवराही निघून गेला, एखाद्याचा म्हणजे पत्नीमाई निघून गेली, मुलं नाही आहेत किंवा मुलं मला वागवत नाही, आता मी काय करू, सांभाळत नाही, असं जे वेदनादायक लोक आहेत, त्रासदायक आहे, त्यांचं शरणस्थान सगळ्यात शेवटचं भगवान बुद्ध आहेत. या माझ्याकडे, तुम्हाला मी दुःखातून मुक्त करतो, मरू नको, जिवंत राहा, माझ्या संघामध्ये सामील हो, मी तुला तारतो, तुझं संपूर्ण दुःख मी दूर करतो. म्हणून भगवंत हे सुखकर्ता दुःखहर्ता भगवंत आहे. संपूर्ण जगाचं दुःख त्यांनी दूर केलं, असा मार्ग शोधून काढला, असं तत्त्वज्ञान शोधून काढलं का जगातली सगळी धनसंपत्ती जरी एका ठिकाणी केली, जगातली सगळी धनसंपत्ती जरी एका ठिकाणी केली, तरी हे तत्त्वज्ञान ते विकत नाही घेऊ शकत ना, ते प्राप्त करू शकत. इतकं महान तत्त्वज्ञान भगवंतांनी ह्या जगाला दिलेलं आहे. आणि तो मार्ग भगवंतांनी जो सांगितला का, ती जी अवस्था आहे काशाय वस्त्राची, ती त्याचसाठी आहे, दुःखातून मुक्त करण्यासाठी. आता त्याच्या मग भगवंतांनी विविध बाबी सांगितलेल्या आहेत, तिकडं आपण नाही जाऊ, पण ती अवस्था सगळ्यात मोठी आहे. आणि त्याला जे मिळालं
ते भगवंताचं जे वलय भेटते ते सगळं आयतच भेटते, काहीच नाही कमवावं लागत. जसं पडलं ते सगळं आयतच भेटते भगवंताचं वलय. भगवंतानं ते मेन गुरुस सम्यक संबुद्ध आहे ना, संघाचा सम्यक संबुद्ध आहे, जे 4 आर्यसत्यातून दुःखाला पूर्ण मुळापासून नष्ट केलेलं आहे. इतका महान गुरु संघाला लाभला. आणि भगवंत म्हणतात, पा भगवंत किती मोठा त्याग आहे अजून. भगवंत म्हणतात मी सुद्धा संघाचाच आहे, संघामध्ये सुद्धा मी आहे. संगम शरणम गच्छामि जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा भगवंत सुद्धा त्याच्यामध्ये आले. इतका मला त्याग भगवंतांनी त्यात जोडलं त्यासोबत. जेव्हा मग तुम्ही संगम शरणम गच्छामि म्हणता, त्यामध्ये भगवंतसुद्धा आलेले आहेत. म्हणून संगम शरणम गच्छामि हे भगवंताचंच एक ते रूप आहे. म्हणून त्यांना त्रिरत्न म्हणतात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्या काशाय वस्त्राला भगवंतांनी एक गरिमा प्रदान केलेली आहे. आणि त्या गरिमाचं रक्षण करणं या माणसांचं कर्तव्य आहे, ज्यांनी ते अंगावर धारण केलेलं आहे. त्यांचं सगळ्यात मोठं कर्तव्य त्यांचं लय मोठं कर्तव्य आहे. कारण ते पद फार मोठं आहे, संघाचं पद. आणि त्यामध्ये जे भिक्खूंचं पद असते ते फार मोठं पद आहे. आणि त्याचा आदर सत्कार करणं हे त्यांचं बी कर्तव्य आहे आणि आपलंसुद्धा कर्तव्य आहे. आपणसुद्धा त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. तर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. म्हणून म्हटलं गेलं भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. इथेच थांबतो. साधू साधू साधू.